खरं तर या सगळ्या ज्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतला त्या सगळ्या बदल्यामध्ये जे मिशनला नाव देण्यात आलं होतं ते नाव तितकं समर्पक होतं आणि त्याच समर्पक नावाचं स्वागत करण्यासाठी अशा पद्धतीनं नाशिकमधल्या या महिला एकत्र आलेल्या आहे आणि त्या एकमेकाला कुंकू लावून अर्थात सिंदूर लावून एकमेकाचं अभिनंदन, भारतीय सैन्याचं अभिनंदन आणि या देशातल्या सरकारचं अभिनंदन करताय। कारण प्रत्येक महिलेला अर्थात एक महिलेला या सिंदूरची किंमत, या कुंकवाची किंमत जी आहे ती त्या महिलेला ठाऊक असते आणि म्हणून ज्या पद्धतीनं भारतीय सैन्यानं आतमध्ये घुसून अशा स्वरूपाचा जो बदला घेतलेला आहे त्या बदल्यामुळे अशा पद्धतीची भावना जी आहे ती या महिलांमध्ये आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि भारत माता की जे अशा घोषणा त्या देत आहे आणि एकमेकाला सिंदूर त्या महिलांकडून लावला जातो। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, तुम्ही भारत माता की जयच्या घोषणा देता, एकमेकाला सिंदूर लावताय, नेमकं काय भावना तुमच्या मनात आहे सिंदूर लावत असताना? आज आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आणि मी म्हणेल एक महिलांसाठी अभिमानाची गोष्ट घडली की काल रात्री भारतीय सैन्याने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारतीय सैन्याने काल जो हल्ला केलेला जो आपल्या पर्यटकांवर अटॅक होता त्याबद्दल जो रिप्लाय दिला आणि कुठेतरी एक आपण वाट बघत होतो की जो अन्याय या महिलांवर झाला त्यांच्या डोळ्या देखत जे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण सौभाग्याचं लेणं असलेलं आपलं कुंकू आणि हिंदीमध्ये आपण त्याला सिंदूर म्हणतो आणि प्रत्येक त्या स्त्री समोर तिच्या पतीला गोळी घालून मारलं, अतिशय वेदनादायी असा हा हल्ला होता। आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्या या राज्य सरकार यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने का रात्री जो अटॅक केला आणि इतका मोठा हल्ला की आज या हल्ल्याचा मेसेज जो पाकला तर मिळालाच पाकिस्तानला, पण त्याचसोबत आज जगामध्ये भारतीय सैन्य आज किती मोठी कामगिरी करू शकतो हे आज आपल्या सर्व देशवासियांना दिसलं। त्याचसोबत एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की फक्त 23 मिनिटाच्या या ऑपरेशनमध्ये 2 महिला अधिकारी होत्या। ही आमच्या महिला भगिनींसाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे। ताई, तुम्ही एकमेकाला सिंदूर लावताय, काय भावना आहे तुमची? भावना काय? आपलं सौभाग्याचं लेणं म्हणून आपण सिंदूर लावतो, ही प्रत्येक महिलेची हे असते। तर तिकडे जो हल्ला झाला पहलगामला त्यांनी प्रत्येक म्हणजे फक्त आपल्या पुरुषांनाच मारलं, सगळ्या स्त्रियांचं म्हणजे सौभाग्य त्यांनी हिरावून घेतलं। तर त्याचा बदला आपल्या पंतप्रधानांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना आपल्या सैन्याने चांगल्या प्रकारे हे दिला, उत्तर दिलं, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। ताई, कुंकू भरवलं जातं एकमेकाला, तुम्ही अभिनंदन करताय भारतीय सेनेचं, काय भावना तुमच्या मनामध्ये होती ज्यावेळेला पाकिस्तानने हल्ला केला, त्यांच्या महिलांना, त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या समोर मारलं गेलं, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि आज त्याचा रिप्लाय पाकिस्तानकडनं भारताने घेतलाय, काय भावना आहे? असं खूप छान वाटतंय की भारताने की पाकिस्तानाला हल्ला करून त्यांचे 9 दहशतवाद्यांवर हल्ला केला, त्याबद्दल मला खूप अभिमान आहे भारताचा। आणि सगळ्यात मेन सगळ्यांच्या नवऱ्यांना मारलं त्यांनी, सगळ्या लेडीजचं सिंदूर पुसलं आणि मोदी सरकारने सिंदूर हे नाव दिलं, त्याबद्दल मला खूप अभिमान आहे। भारतीय सैनिकांनी उत्तर दिलेलं आहे, काय एक महिला म्हणून तुमच्या मनात काय भावना आहे? भारतीय सैनिकांनी जे उत्तर दिलं आहे ते आम्ही भारतीय आहे हा आम्हाला स्वाभिमान आहे आणि आमचे जे पंतप्रधान आहे मोदीजी सरकार त्यांच्याबद्दल आम्हाला इतका अभिमान आहे की महिलांसाठी त्यांनी भरपूर काही केलं आहे, पण आज जे सैनिकांसाठी केलं, ज्यांची सिंदूर पुसले, ज्यांना विधवा पण दिलं, त्यासाठी त्यांनी जे काही केले अतिशय अभिमानाने सांगते मी की आमचं सरकार जे सरकार आहे मोदीजी सरकार पंतप्रधान ते आम्हाला भाग्याने लाभले आहे आणि ते आम्हाला जन्मोजन्मी लाभो हे आमचं ध्येय आहे। हेच आम्ही सांगणार आणि मोदी साहेबांचा जय जयकार करणार। आपण बघतोय या महिलांच्या भावना, आणखी काही महिला आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही देखील एकमेकाला सिंदूर भरवत होता, नेमका काय मेसेज तुम्हाला हा सिंदूर भरवत असताना द्यायचा आहे? पहलगाम अटॅकमध्ये बऱ्याच महिलांचं कुंकू पुसलं गेलं आहे। त्यामध्ये म्हणजे महिलेसाठी कुंकू काय असतं हे फक्त एक महिलाच सांगू शकते, कारण तिचं सर्वस्व असतं आणि पाकिस्तानच्यांनी ते हे करताना फक्त पुरुषांना टार्गेट केलं, त्यांनी सगळ्या महिलांसमोर त्यांच्या हजबंडला मारलं आणि याचा प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने जे अटॅक हे केला आहे 9 दहशतवादी हल्ले, जिथे त्यांचं ट्रेनिंग घेतलं जायचं तर असे दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त केले
आणि त्यामुळे खरोखर भारतीय सैन्याचा अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे आणि वेळोवेळी भारतीय सैन्याने हे दाखवून दिलेलं आहे की भारतावर जो कोणी हल्ला करेल किंवा भारताच्या वाटेला जे कोणी जाईल त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तर भारतीय सैन्याचा विजय असो. आपण बघतोय या महिला, आणखी काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, श्रीनगरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांसमोर त्यांच्या पतीला मारलं गेलं, त्यांचं कुंकू पुसलं गेलं आणि आज बदला घेतला गेला, काय भावना आहे? एक स्त्री म्हणून काय वाटतंय? आज स्त्री म्हणून मोदींनी जे हल्ला केलेला आहे ते तर अति चांगलंच केलं आहे त्यांनी आणि हे व्हायलाच पाहिजे होतं, कारण की हे होणं गरजेचं होतं. कारण की हे झालं तरच त्यांना कळणार आहे की बुवा हे हल्ला कोणत्या गोष्टीसाठी केला आणि कोणासाठी केलेला, ही भारत माताची निशाणी आहे. आपण बघतोय आणखी काही महिला आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हा जो एकूण सगळा रिप्लाय भारताने दिलाय, काय प्रतिक्रिया? मैं सबसे पहले भारतवासी हूँ, इसका मुझे बहुत बहुत गर्व है और मैं पंत प्रधानमंत्री जी का दिल से आभार व्यक्त करती हूँ. एक सुहागन के जीवन में सुहाग बहुत अनमोल होता है. एक सुहागन के एक पति के जिसका पूरा जीवन खुशियों भरा होता है. इसलिए मैं मोदी जी का बहुत आभार व्यक्त करती हूँ और देश के जवानों को बहुत बहुत धन्यवाद करती हूँ जो उन्होंने इतना सुंदर काम किया है. भारतीय ताई, तुमच्या आपण बघतोय तुमच्या हातात ताट आहे, काय भावना आहे? नाही, मी खरंच नाही व्यक्त करू शकत की सैन्याने खूप सुंदर काम केलेलं आहे आणि मेन म्हणजे त्याला ना सिंदूर मिशन म्हणून नाव दिलंय. तुमच्या डोळ्यात अश्रू आहे. नाही, आज खरंच खूप नाही आनंद अश्रू आहे आणि हे खूप सुंदर काम झालेलं आहे सर. आपण बघतोय या महिलांना खरं तर या प्रतिक्रिया देत असताना अश्रू देखील अनावर झालेले आहे. आनंद अश्रू या महिलांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकमधल्या या सगळ्या महिलांनी अशा पद्धतीनं भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र येत एकमेकाला कुंकू भरवलेलं आहे. सौभाग्याचं लेणं ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, ते सौभाग्याचं लेणं ज्या वेळेला पुसलं गेलं त्यावेळेला एक संतापाची भावना, संतापाची लाट संपूर्ण देशामध्ये होती आणि याच संतापाला वाट मोकळी करून देण्याचं काम भारतीय सैन्याने केलं आणि याच भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी, मोदी सरकारचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी भारतातल्या प्रत्येक महिलेकडनं त्यांचं स्वागत केलं जातं आहे आणि तेच स्वागत करण्यासाठी नाशिकमधल्या या महिलांनी एकमेकाला कुंकू लावून भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.